तर भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे आपण पाहिले। महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहेत। आणि याच भोंदू अशोक खरातच्या सासूरवाडीमध्ये एबीपी माझा पोहोचलं। खरातची पत्नी कल्पना खरातचं सिन्नर तालुक्यातील पाडळी हे माहेर। अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर याच गावच्या ग्रामस्थांनी आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी त्यांच्याशी संवाद साधला। तेव्हा गावकऱ्यांनी नेमकं काय म्हटलं बघूया हा खास रिपोर्ट। हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं, परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही। तो इडं आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता। भाळत लावायच्या टायमाला कपडे काढले, त्याच्या अंगावर वार सुद्धा होती। आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली। भोंदू अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर प्रत्येक विषय हा चर्चेचा ठरतोय आणि आज एबीपी माझा पोहोचलाय तो याच भोंदू अशोक खरातच्या सासूरवाडीला। मी आत्ता आहे त्याची जी सासूरवाडी आहे, पाडळी हे गाव, हे सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे पाडळी गाव आणि ह्याच गावात या अशोक खरातची सासूरवाडी आहे। आत्ता आपण या गावाची जर अवस्था पाहिली तर एक साधारणतः 1500 ते 1800 लोकसंख्या असलेलं हे छोटं गाव आहे आणि या गावात सर्वांचं उत्पन्नाचं साधन एक तर दूध किंवा शेती। एकूण पाहिलं तर अनेक वर्षांपूर्वी हे लग्न झालं होतं आणि नेमकं हे लग्न कसं जमलं, काय जमलं याविषयी आता आपण प्रयत्न करणार आहोत। काही ग्रामस्थ देखील इथे आहेत, आपल्याला पाहायचे कोण काय बोलतंय, नेमकं काय आठवणी आहेत आणि त्याचा संबंध या ठिकाणी किती वेळा यायचा, काय व्हायचं, या सगळ्या गोष्टी आपण काही लोकांना विचारणार आहोत। नमस्कार दादा। अशोक खरातांची सासूरवाडी, कधी लग्न झालं होतं? लग्नाची सर मला तारीख नाही सांगता येणार, परंतु लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं आणि यांची जी परिस्थिती होती, कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती, परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं, परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही। तुम्ही तुमचं वय पाहता त्यांच्या लग्नाला कदाचित तुम्ही असाल, याच ठिकाणी लग्न झालं होतं, काय आठवतंय का लग्नात काय झालं तर काय नाही? 92-93 काळ। हा, तो इडं आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता। हा, म्हणलं कपडे कामून काढीत नव्हता। हा, भाळत लावायच्या टायमाला कपडे काढले, त्याच्या अंगावर वार सुद्धा होती, थोडीशी वळखणा वाट्या। हा, मागून त्यांना काढली, त्याला वय जास्त होतं। हा, पण आता त्यांचा संबंध झाला इथपर्यंत माहिती, पुढचं काय घडणार हे माहित नाही। आज त्याची सासूरवाडी म्हणून तुमच्या गावाचं नाव आज समोर आलंय, गावकऱ्यांना काय वाटतं हे सगळं समोर आलं? अतिशय मनस्ताप तयार झाला त्यांच्याबद्दल। आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होता अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता। आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। किती लोक त्यांच्याकडे जायचे नाशिकला त्या मंदिरात? माझ्या कामानिमित्त गेलो, मी पाय पडाय म्हणून नाही गेलो किंवा मा भविष्य पाहायला नाही गेलो, पण माझं काम झाले का गेले ते काम? नाही काम करायच्या अगोदरच मला जर त्यांचं नियंत्रण वेगळं दिसलं ना, मी काही परत गेलो नाही म्हणलं आपल्यासारख्याच। हा, मग काय काय म्हणताय बाबा? त्याच कामाला गेलो होतो। काय तुमच्या गावातून तुम्हाला कधी भेट झाली का? कधी गावात आल्यावर इथं तुमची भेट झाली आहे का? इथं लग्न झाल्यानंतर यायचे गावात? नाही ते यायचे गावामध्ये, ते गावामध्ये यायचे, पण त्यांचं माझं काय फार बोलणं होत नव्हतं, कारण त्यांचा मेवना आहे ना, त्याचं जमीन नव्हतं, तो माझा जोडीदार होता। ते लग्नाला त्याचा विरोध होता, कोणचा? भावाचा, नको बा म्हणे हे लग्न, पण ते काही हिशोबानंतर ते लग्न जमलं, पण सुरुवातीला मोठ्या भावाचा विरोध होता लग्नाला, नको बा म्हणे तू सुट्याचा नवरदेव असं म्हणत होते तो। कोणा संघ? खरात संघ, कारण त्याचा मेवना हा पहिलवान होते ना, ते कायम जेवायला जाते तिकडे। काय आठवण आहे अशी अशोक खरातची इथं की तुमची भेट झालेली आहे, तुम्ही कधी गेलायत आणि आज जे घडलंय काय गावकरी म्हणून काय वाटतं त्याची सासूरवाडी?
गावकरी म्हणून सासरवाडी आहे त्या पाहुण्यांचे जे सगळ्यांना माहिती आहे. कारण ते लग्नापासून सगळ्यांना परिचित आहे. जवळजवळ 50 ते 60% लोकांना त्यांचा परिचय आहे. आणि त्यांचे जे मेव्हणे आहेत, त्यांचे सासरे आहेत, त्यांची जी परिस्थिती आहे ते एकदम हालाकीची पहिली गरीब कुटुंबातली होती. पण ते जे मुलं आहे त्यांचे मेव्हणे असतील, अक्षरशः त्या टायमाला लाईट नव्हते आमच्याकडं, दुसऱ्याच्या दुकानापुढे येऊन त्या बिचारे अभ्यास करायचे. त्यांनी त्या मुलीचं लग्न मोठं झाल्यानंतर त्यांच्या बहिणीचं लग्न केलं, पण त्यांना माहीत नाही की आपले पाहुणे अशा प्रकारे करतील. जे झालं ते फार चुकीचं झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी वागायला नको होतं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या गावाचंच काय, पण सासूरवाडीचं बी आणि पाहुण्यांचं सगळ्यांचंच नाव खराब झालेलं आहे. या गावकऱ्यांची देखील आज असंच म्हणणं आहे की त्यांनी जे काही दुष्कृत्य केलं त्याचा परिणाम आमच्या गावाच्या बदनामीत देखील होतोय. आमच्या गावाला खूप मोठा वारसा होता, मात्र या प्रकरणामुळं कुठेतरी ते गाव बदनाम होते. मात्र गावकरी कधीही त्याच्याकडे जास्त जात नव्हते. तो ज्यावेळेस गावात एखाद्या कार्यक्रमानिमित्तानं, दुःखद घटनेच्या निमित्तानं यायचा, त्यावेळेस गावकऱ्यांची भेट नित्यनियमाने व्हायची, मात्र त्यांचा संपर्क जास्त नव्हता. त्यामुळे हे जे दुष्कृत्य या अशोक खरातनं केलंय, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशीच मागणी आता त्याच्या सासरूवाडीतल्या ग्रामस्थांनी देखील केली आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, पाडळी, सिन्नर.